नेवासा नगरपंचायतीत मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली असून या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशन येथे 17 जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नेवासा नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह पाऊसाहेब घुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजता ते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात शासकीय कामकाज करत असताना उपनगराध्यक्ष शालिनी संजय सुगदान व त्यांचे पती संजय लक्ष्मण सुगदान यांच्यासह इतर सहकारी अचानक दालनात घुसले। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे सदर जमावाने मोठ्या आवाजात आरडाओरडा करत नगराध्यक्षांच्या टेबलावरील फाईल्स व कागदपत्रे फेकून दिली। तसेच नगराध्यक्ष पदाची नामफलकाची पाटी काढून टाकण्यात आली। यावेळी कार्यालयातील इतर वस्तूंची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात आले। याचवेळी नगराध्यक्षांना त्यांच्या खुर्चीवरून जबरदस्तीने उठवून असभ्य भाषेत अपमानित करत कार्यालयाबाहेर काढण्यात आले। कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनाही दमदाटी करून बाहेर काढण्यात आले व नगराध्यक्ष दालनाचा बेकायदेशीर ताबा घेण्यात आला असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या घटनेचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रसारण करण्यात आले असून त्यामुळे नगराध्यक्ष व नगराध्यक्ष पदाची बदनामी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तसेच या बेकायदेशीर कृत्यामुळे नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून आपल्याला जीवितास धोका असल्याची भावना नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशन येथे खालील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शालिनी संजय सुगदान, संजय लक्ष्मण सुगदान, राजू काळे, जालिंदर गवळी, असिफ पठाण, जयश्री शिंदे, दिनेश व्यवहारे, सोनल चव्हाण, अजय त्रिभुवन, उमेश इंगळे, जितेंद्र कुरे, अनिल शिंदे, स्वप्नील मापारी, धनु काळे, अनिकेत मापारी, संभाजी धोत्रे, जयदीप जामदार तसेच 8 ते 10 अनोळखी व्यक्ती। सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 132, 221, 329, 189, 190, 191, 351, 352, 324 व 61 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।